ती गाय तिच्या वासराला म्हणजे वासरू मागे राहिलेलं. संदीप कोणच माहितीये का? हे काळविटे आहेत. हॅलो एव्हरीवन, तुमचं माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आपला आता धोरडोपासून ढोलावीराचा प्रवास सुरू झालेला आहे, कारण ढोलावीरामध्ये आमचं बुकिंग आहे हॉटेलचं. आम्ही ढोलावीरा चूज केलं आहे. ते का चूज केलं राहण्यासाठी ते तुम्हाला कळेल पुढे. इथे हे गायींचे वासरांचे कळप असे भरपूर असतात रस्त्याने जाताना, कारण इथे या लोकांचा व्यवसायच आहे दूध दुभत्यावर आणि टुरिझमवर त्यांचं डिपेंड आहे. टुरिझम पण त्यांना जेवढं टेंट सिटीचं असतं ना ड्युरेशन, तेवढं 3-4 महिने ते लोक टुरिझमवर कमवतात. अदरवाईज त्यांचं उत्पन्न हे या गुराढोरांवर, नाही तर काही ठिकाणी असं जिरं वगैरे पिकतं, तर त्याच्यावर त्यांचा व्यवसाय चालतो. ह्याचा एक किस्सा पण आहे. एक असाच कळप होता, वे टू हेवनला होता तो, आणि त्याच्यामध्ये भरपूर गुरंढोरं होती, 1000 एक तरी असतील. आणि त्याच्यात एका गाईचं वासरू ना मागे राहिलं. ती गाय एवढी बेचैन झाली ना, ती परत तेवढ्या कळपात एवढ्या गर्दीतून ती मागे फिरून तिने त्या वासराला शोधून आणलं परत, आणि तिनं मार्गस्थ झाली त्याच्याबरोबर. चला आता ज्या रस्त्यासाठी आम्ही ढोलावीरा चूज केलं, म्हणजे जवळजवळ 90 किलोमीटर अंतर टेंट सिटीपासूनचं, ते आता सुरू होईल. तो रस्ता, हाच तो रस्ता, याला म्हणतात वे टू हेवन. हा रस्ता असा पाण्याच्या मधोमध जातो आणि याचं कन्स्ट्रक्शन सुमारे 2021मध्ये कंप्लीट झालं. कोणाची आयडिया काय माहीत, पण सुंदर आयडिया आहे ना, मस्तच केलं आहे. म्हणजे टुरिझमला कसं आकर्षित करायचं आहे ती आयडिया चांगली आहे त्यांची, मस्त. ढोलावीरामध्ये पण आता टेंट सिटी म्हणजे यावर्षी तरी उभारलेली 2024मध्ये त्यांनी फर्स्ट टाईम त्यांनी टेंट सिटी ढोलावीरामध्ये उभारलेली. आणि त्याचं इनॉग्रेशन आपले PM मोदी साहेब आणि तिकडचे CM असं त्यांनी केलेलं, तेव्हा डिसेंबर महिन्यातच झालेलं. अशी गुरं तर नेहमीच तिथे असतात आणि याच्यामुळे आपल्याला वेळ पण होतं, पण इट्स ओके, आपण ते मजाच करायला गेलेलो असतं तिथे. असं हाच तो कळप जिथे ना ती गाय तिच्या वासराला म्हणजे वासरू मागे राहिलेलं, आणि ती परत एवढ्या मोठ्या कळपातून मागे फिरून ती त्याला घेऊन परत गेली. तर मी जे म्हणते ना, हे ते पाणी हे फारसं खोल नसतं. हे लेक वॉटर आहे, समुद्रासारखं दिसतं ते दिसायला, आणि व्हाईट सॉल्ट आहे, तर मग ते खारटच असणार, काय आम्ही चव घेऊन नाही पाहिली, पण याला लेक वॉटर म्हणतात. समुद्र तर नाही, समुद्र खोल असतो, आणि इथे किती तुम्ही दूर गेलात ना तरी ते फार तर पाणी गुडघ्यापर्यंतच असतं. असे आम्ही जरा क्षणभर विश्रांतीला थांबलो होतो. हा रस्ता संपत आला की असा दिसतो. वाळू आणि सॉल्टचं मिश्रण आहे ते, आजूबाजूला दिसतंय ते, हातात घेतलं की समजतं. आणि ते आर्मीच्या भरपूर साऱ्या गाड्या पण जातात या रस्त्यावरून. हे हेरिटेज रिसॉर्ट आहे तिकडचं. ढोलावीराचा वे टू हेवन संपला की लगेच लागतं, आणि तिथलं जेवण अतिशय चांगलं आहे. हे आम्ही मॉर्निंग वॉकचे फोटो टाकलेत, एक आठवण म्हणून. आता ही वाईल्ड लाईफ चालू झाली, तिकडचं चेकपोस्ट आहे तिथे वाईल्ड लाईफचं. ती लोक गाडीचा नंबर वगैरे सगळं नमूद करून घेतात आणि आपल्याला सोडतात. हे आजूबाजूला सगळी झुडपं आहेत, ती काटेरीच आहेत, मोस्टली काटेरी झुडपं आहेत. आणि हा कच्चा रस्ता आहे इथून जायला, कारण ते जंगल आहे ना, जंगलवी म्हणून. आणि हा रस्ता असा सरळ नाही आहे, असा बम्पी आहे, काही ठिकाणी टेकडी आहे, मग पुन्हा आपण खाली उतरतो, पुन्हा वर चढतो, असे छान आहे रस्ता. त्याच्यात पण त्याचं सौंदर्य किती खुलून दिसते त्या काटेरी झुडपांमध्ये आणि वाळवंटांमध्ये, नाही. आणि वरती निरभ्र आकाश, कारण पोल्युशन नाही आहे. हा रस्ता आपल्याला रन ऑफ कच्छ लेकमध्ये घेऊन चालला आहे. छान आहे तो पण स्पॉट, दिसेल आता आपल्याला.
हा रस्ता वर खाली असल्यामुळे माझा कॅमेरा पण हलतो आहे वर खाली. संदीप कोणच माहितीये का? हे काळविट आहेत. ॲक्च्युली ती नीलगाय होती, ते काळवीट नव्हतं. इथे मी माझं अज्ञान दाखवलं आहे. मी म्हणजे मी आणि यांनी दोघांनी. आम्हाला ती काळवीट वाटली पण ते काळवीट नव्हते. बघा आता तर सुंदरच दिसायला लागला. आता तो जवळ यायला लागला आहे तो स्पॉट. रणपेक्षा इकडनं तुला सूर्यास्त मस्त दिसेल. आपल्याला दुसरीकडे जायची आवश्यकता नाही वाटत आहे. तेच आम्ही म्हणतोय. तो जो स्पॉट आहे ना तो आमचा स्किप झाला ॲक्च्युली, आम्हाला थोडा उशीर झाल्यामुळे. तर म्हटलं हा बघूया असा. तर हा त्याच्यापेक्षाही सुंदर निघाला. आता कळेल तुम्हाला मी असं का म्हणते आहे ते. इथे काही कपल्स आहेत, त्यांच्याचं फोटोशूट करत आहेत. छान दिसतंय ना. सूर्याच्या किरणांच्या छटा त्या निरभ्र आकाशावर पसरल्या आहेत आणि त्याच सूर्याचं प्रतिबिंब खाली पाण्यामध्ये दिसतंय. हे सौंदर्य डोळ्यांमध्ये किती भरून ठेवावं असं वाटतं. म्हणजे असं खूपच सुंदर, मस्त. आम्ही त्या कच्च्या रस्त्यावरून येत होतो ना तेव्हा आमच्या मागे अजून एक ट्रॅव्हलर बस होती. तर त्यांनी आमच्या गाडीचा नंबर बघितला. MH03 होतं ना, म्हणजे घाटकोपर टू मुलुंडची गाडी असणार. आणि मग आमची अशी ओळख झाली त्यांच्याशी. ते पण मराठीच होते, आपले मुंबईकरच होते. आणि मग त्यांच्याशी आम्ही गप्पा मारत होतो. त्यांचे काही क्लिप्स मी घेतले नाहीत पण त्यांचं आता ते फोटोशूट वगैरे करत आहेत तिथे. बघा हे दृश्य तर खूपच छान आहे ना, मस्तच. एन्जॉय करा. थंडी खूप वाढली होती. सूर्यास्त तर झाला होता. आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवातच करणार होतो हॉटेलसाठीच्या. तत्पूर्वी आजूबाजूचा परिसर कसा दिसतो आहे त्याचं जरा शूट करून घेतलं. तिथे गाडी पार्क आहे आमची. हे इथे देऊळ पण आहे. अतिशय सिनिक वाटतं आहे देऊळ पण. छान आहे. दत्ताचं देऊळ आहे ते, दत्त महाराजांचं. आणि हे माझे काही फोटो मी जे शूट केलेत. आणि इथेच ती उभारली ढोलावीराची टेंट सिटी. हे फर्स्ट इयर आहे त्यांचं 2024.